विद्यार्थी संघटनेची स्थापना होण्याची। पण या देशातल्या काही तरुणांनी विचार केला की या देशाला जर स्वातंत्र्य मिळालं तर ते स्वातंत्र्य टिकलं पाहिजे। 300 वर्षाच्या इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं तर इंग्रजांना कुठेतरी धडा शिकवला गेला पाहिजे, ते स्वातंत्र्य टिकलं पाहिजे। म्हणून एखाद्या छात्र संघटनेचा उदय झाला पाहिजे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची 9 जुलैला स्थापना केली गेली। 9 जुलै 1949 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली। एका छोट्याशा गल्लीच्या संघटनेची स्थापना झाली। मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की एका छोट्याशा गल्लीच्या संघटनेची स्थापना होते, ती संघटना देशातील नाही तर जगातली सगळ्यात मोठी छात्र संघटना म्हणून उभी राहते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विचार केला। बरेच जण म्हणतात की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एक पॉलिटिकल संघटना आहे, राजकारण शिकवते। मला प्रश्न पडतो की विद्यार्थ्याला त्यांच्या हक्कासाठी लढणं शिकवणं, त्यांना त्यांच्या देशाची सुरक्षा शिकवणं, त्यांना त्याच्या हक्कासाठी आपल्या कष्टाचा उत्तर मागण्यासाठी समोर जाणं शिकवणं, त्यांच्यामध्ये तो स्वाभिमान जागृत करणं हे जर राजकारण आहे तर याच विद्यार्थी परिषद राजकारण करते। मला असं वाटतं जी संघटना विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती शिकवते। काही दिवसापूर्वी काही क्षणापूर्वी मी ऐकलं होतं की ज्या वेळेला आपल्या देशामध्ये पारतंत्र्य होतं त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं कोणीतरी आलं पाहिजे, देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। आणि आज ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पालक अपेक्षा करतो की माझा मुलगा हा पुस्तकांमध्ये डोकं घालून बसला पाहिजे। माझ्या पालकांना आव्हान आहे की ज्या वेळेला आपल्या देशामध्ये पारतंत्र्य होतं त्यावेळेला आपल्याला कुठेतरी भगतसिंग, विवेकानंद यांसारखे तरुण आपल्या देशामध्ये आले पाहिजे याची चिंता लागली होती। आणि आज ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय पण सुराज्य आज आपल्या देशामध्ये नाही आहे त्यावेळेला आपण विचार करतो की शिवाजी जन्माला आला पाहिजे, माझ्या घरात नाही शेजाऱ्याच्या घरात। मला असं वाटतं आज प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यायची गरज आहे आणि विद्यार्थी परिषद प्रत्येक घरात शिवाजी जन्माला येण्याचे विचार देते। काश्मीरचं आंदोलन अतिशय काट्या अंगावर उभं राहील असं ते आंदोलन। काश्मीर सारख्या आमच्या देशाचा मुकुट असणाऱ्या एका भागामध्ये आतंकवादी लाल चौकामध्ये तिरंगा ध्वज जातात आणि आम्हाला सांगितलं जाते की तिरंगा ध्वज लावून नको असं आम्हाला चॅलेंज केलं जाते। त्यावेळेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते त्या चौकात जातात आणि सांगतात की जहां वहां तिरंगे का अपना वही करेंगे उसका सम्मान। आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी तिरंगा ध्वजाला जायला गेलं होतं त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवून तिरंग्याचा सन्मान विद्यार्थी परिषद करते। आणि हे करणं जर राजकारण असेल तर याच विद्यार्थी परिषद राजकारण करते। मला आठवतं विदर्भाचा जर विचार केला तर अकोल्याचं उदाहरण फार महत्वाचं आहे। अकोल्यामध्ये नवोदय विद्यालयाचं उदाहरण इथे उपस्थित सगळ्यांना माहित आहे। ज्या वेळेला नवोदय विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत तिथले प्राध्यापक घाणेरडं कृत्य करतात अशा वेळेला समोर येऊन त्या विद्यार्थिनीच्या हक्कासाठी लढण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते। ज्या वेळेला कॉलेजचा विद्यार्थी त्याच्या हक्कासाठी विद्यापीठाचे चक्र काढतो, विद्यापीठामध्ये जाऊन 10ला वापस येतो, 45 दिवसात निकाल लागले पाहिजे हा त्याचा अधिकार असून सुद्धा 45 दिवसात ज्या वेळेला विद्यापीठ निकाल लावत नाही त्यावेळेला त्याच्या सोबत उभं राहण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते। मला आठवतं 18 डिसेंबरचा तो मोर्चा, 18 डिसेंबरला ज्या वेळेला विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम घेऊन विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते त्या नागपूरच्या चौकामध्ये झळकले त्यावेळेला पोलिसांना सुद्धा मान्य करावं लागलं की विद्यार्थी परिषदेची ताकद काय आहे। अशी विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना राजकारण शिकवते आणि असं सगळ्यांचं म्हणणं आहे याच विद्यार्थी परिषद राजकारण शिकवते। स्वतःच्या हक्कासाठी लढण्याचे धडे या विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून लोकांना मिळतात। मला वाटतं या देशाला आज अशा तरुणांची आवश्यकता आहे। आम्ही पुस्तकांमध्ये वाक्य वाचतो आजचा विद्यार्थी या देशाचा उद्याचा नागरिक आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणते या देशाचा विद्यार्थी या देशाचा आजचा नागरिक आहे। सगळ्यांना प्रश्न पडत असेल या विद्यार्थी हा देशाचा आजचा नागरिक कसा? विद्यार्थी परिषद म्हणते केवळ मतदानाचा अधिकार मिळाला म्हणून तुम्ही या देशाचे नागरिक नाही। तुम्हाला या देशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम तुमच्यावर होतो आणि प्रत्येकासाठी आवाज उठवण्याची ताकद तुमची आहे म्हणून तुम्ही या देशाचे आजचे नागरिक आहात। विद्यार्थी परिषद हा संदेश विद्यार्थ्यांना देते। मला वाटतं की या तरुणांना घेऊन सोबत चालण्याचं काम जे विद्यार्थी परिषद करते त्या विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असणं ही खूप गौरवाची गोष्ट आहे। मला आनंद होतो की आपल्या देशातच नाही तर जगातील सगळ्यात मोठं छात्र संघटना असणाऱ्या संघटनेचे आपण सगळे कार्यकर्ते आहोत। इथे
पाल्याला दिले पाहिजे. आज या देशाला देशासाठी जगणाऱ्यांची गरज आहे. ज्या वेळेला देशासाठी मरणाऱ्यांची गरज होती त्यावेळेला मरणारे तयार झाले. आज मित्रांनो या देशासाठी जगणाऱ्यांची गरज आहे आणि आपल्याला जगणारे तयार व्हायचे आणि देशासाठी जगणारे तयार करण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते. मला असं वाटतं जी संघटना विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढणं शिकवते, राष्ट्रीय सुरक्षा शिकवते, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचं काम जर विद्यार्थी परिषद करते मला असं वाटतं की आपण खूप चांगलं काम करतो. एक छोटंसं उदाहरण सांगते. बऱ्याचदा कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी येतात, रडतात. त्यांना वाटतं की आम्ही एकटा काय करणार. बऱ्याचदा मोठ्या लोकांना वाटतं की हे छोटा विद्यार्थी काय करून घेणार. याला काय येईल कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यापीठामध्ये आंदोलन करते आणि जर जमलं नाही तर घरी वापस चालला जाते. पोलिसांचा दाग लागला तर वापस चालला जाते. मला असं वाटतं की ज्या वेळेला विद्यार्थी परिषद सारखी संघटना विद्यार्थ्यांसोबत उभी राहते त्यावेळेला विद्यार्थी परिषदेच्या या कार्यकर्त्यांसोबत उभं राहण्याचं काम सुद्धा विद्यार्थी करतात. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक चिमणी आणि एक कावळा होता. एका ठिकाणी भीषण आग लागली होती. सगळ्या जण ती आग पाहून राहिलं होतं. भिजवण्याचा प्रयत्न कोणीच करत नव्हतं. ती चिमणी आपल्या छोट्याशा चोचीमध्ये पाणी घेऊन ती आग भिजवण्याचा प्रयत्न करते. कावळा त्या चिमणीकडे बघतो आणि म्हणतो चिमणी तू पागल झालीस का. तुझ्या या चोचीतल्या एवढ्या पाण्याने आग भिजणार आहे. त्यावेळेला ती चिमणी त्या कावळ्याला जे उत्तर देते मित्रांनो मला असं वाटतं ते फार मार्मिक आहे. ती चिमणी त्या कावळ्याला सांगते की मला कल्पना आहे की माझ्या एवढ्या पाण्याने आग भिजणार नाहीये, पण ज्या वेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग भिजवणाऱ्यांमध्ये राहील ना की आग लावणाऱ्या. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता या नात्याने आम्ही आज छोटासा काम करायचा प्रयत्न करतोय आणि ही फार मोठी गौरवाची गोष्ट आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढणं शिकवते. जनजाती विद्यार्थ्यांसाठी काम करते, विद्यार्थिनींसाठी काम करते. निर्भयाचं एवढं मोठं हत्याकांड आपल्या देशामध्ये गाजलं. त्या अपराधाचं वय केवळ आणि केवळ लहान असल्यामुळे त्याला सोडून दिलं जातं. विद्यार्थी परिषद निर्भयाच्या आई वडिलांसोबत उभं राहण्याचं काम करते. निर्भयाच्या आई वडिलांना पूर्ण देशामध्ये फिरवून जनजागृती लोकांमध्ये करण्याचं काम विद्यार्थी परिषद करते. आणि तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की ज्या वेळेला निर्भयाच्या अपराधीला सोडून दिलं जातं त्याचं वय कमी असल्यामुळे त्यावेळेला विद्यार्थी परिषदने दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि आज आपल्या सगळ्यांना माहित आहे कोर्टाने ते वय कमी करून 16 वर्षाच्या गुन्हेगाराला शिक्षा दिली. हे विद्यार्थी परिषदचं यश आहे. विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या गोष्टी करते. बरेच जण म्हणतात विद्यार्थी परिषद शिक्षण क्षेत्रात काम करणारं संघटन आहे, कशाला गरज आहे सामाजिक क्षेत्रात घुसण्याची. मला त्यांना सांगायचं आहे आजचा विद्यार्थी हा केवळ आणि केवळ पुस्तकी किडा बनणार नाहीये, तर ज्या वेळेला गरज पडेल रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची त्यावेळेला विद्यार्थी रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल. आजचा तरुण हा सहजासहजी कोणाच्या वाटेला जात नाही आणि कोणी जर वाटेला गेला तर त्याला सोडत नाही. ताकद विद्यार्थी परिषदेची आहे. सांगताना की आपण अशा संघटनेचे कार्यकर्ते 9 जुलै 1949 ला स्थापन झाल्या अशा संघटनेचे कार्यकर्ते या जगातली देशातली नाही तर जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे. काही लोकांनी म्हटलं आजची स्टुडंट पॉवर ही न्यूशन्स पॉवर आहे, काहीतरी वादग्रस्त विधान करत असतात. विद्यार्थी परिषद मध्ये स्टुडंट पॉवर इज अ नेशन पॉवर. या देशाची छात्र शक्ती या देशाची राष्ट्र शक्ती आहे. कारण या देशाला बदलवण्याचं चित्र हे विवेकानंदांनी पाहिलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की या देशाला जर कोणी बदलवू शकेल तर या देशातला तरुण. आणि मला आनंद होतो की या जगामध्ये सगळ्यात जास्त युवकांची शक्ती असलेला कुठला जर देश असेल तर तो भारत देश आहे. आणि या युवकांना एकत्रित करणारी जर कुठली सगळ्यात मोठी संघटना असेल ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. अशा सगळ्या संघटनेचं आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला मनामध्ये अभिमान असला पाहिजे की मी देशातल्या नाही तर जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टुडंट ऑर्गनायझेशनचा एक कार्यकर्ता आहे. ऍटलिस्ट माझ्या समोर होणारी गोष्ट चुकीची गोष्ट मी पाहत तर नाही त्याचा विरोध करत नाही. माझ्या एका मैत्रिणीने महिला सुरक्षेचा विषय मांडला. बरेच जण पेपरमध्ये रोज बातम्या वाचतात. आज निर्भया हत्याकांड झाला, उद्या हे झालं, उद्या ते झालं, उद्या या मुलीवर बलात्कार झाला. सगळ्या गोष्टी आम्ही वाचतो पण करत काहीच नाही. विद्यार्थी परिषद म्हणते नाही आज आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. माझ्या घरापर्यंत ती अन्यायाची गोष्ट कधी येईल याची आपण वाट पाहणार आहोत का. त्याची वाट न पाहता त्याची सुरुवात मी करेन. हा संकल्प आव्हान देण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते.
आणि मला असं वाटतं की या एवढ्या मोठ्या संघटनेचा कार्यकर्ता या नात्याने आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की या देशामध्ये माझ्यासमोर घडणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा विरोध मी करणार आणि सोबतच विद्यार्थी म्हणून जसं आपलं कर्तव्य आहे तसं इथे उपस्थित तमाम नागरिकांचंही कर्तव्य आहे की माझ्यासमोर जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर मी हाताची घडी करून ती गोष्ट पाहणार नाही तर त्याचा विरोध करेन आणि हा संदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देते. आज विदर्भाच्या या सगळ्या कानाकोपऱ्यातून इथे तरुण शक्ती युवा शक्ती आली आहे. काही काम नाम नाही म्हणून इथे येऊन बसलेली नाहीये. मला असं वाटतं कुठेतरी मनामध्ये आज आहे की आज देशाची स्थिती आहे ती बदलली पाहिजे आणि आज त्यांच्यामध्ये तेवढ ठेवण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते. म्हणून मला असं वाटतं की ते उपस्थित तमाम नागरिकांना माझे आव्हान आहे की जी संघटना तुम्हाला तुमच्या घरातील पाल्याला राष्ट्रवादाचे धडे देते, स्वतः स्वाभिमानाने जगणं शिकवते, त्या संघटनेचा एक सदस्य होण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि शेवटी जाताना एकच म्हणेल, तलवारों की धारों पर इतिहास बदलता जाता है, जिस ओर परिषद चलती है उस ओर जमाना चलता है. भारत माता की